की तुम्हाला नुसता स्पर्श केल्यावर त्याला शॉक बसला पाहिजे. ही शक्ती तुमच्या आमच्यामध्ये बसलेली आहे, अनंत काळापासून आहे. कुणीही आपल्याला अशा सुलभ पद्धतीने सांगितलं नाही. या सुलभ पद्धतीने सांगण्यासाठी श्री माताजींचं अवतरण आहे, आदिशक्तीचं अवतरण आहे. आईच्या प्रेमाने त्यांनी आता या जगातील मानवा ही सुंदर अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी हा अवतार धारण करावा लागला. कित्येक काळापासून, कित्येक युगापासून कधीतरी एखाद्या काळात एखाद्याच व्यक्तीला आत्मसाक्षात्कार मिळाला असेल, पण आज हजारोच्या संख्येने एकाच वेळी आत्मसाक्षात्कार मिळू शकतो. हा प्रचंड चमत्कार आहे, प्रचंड चमत्कार आहे. हा बरं लक्षात घेण्यासारखा आहे. आणि म्हणून श्री माताजींची एवढी परम कृपा तुमच्या आमच्यावर आहे. लक्षात घ्या. आता हे सगळं काय आहे, हे कशासाठी, हा सगळा प्रश्न निर्माण होणारच आहे. किंवा चाललंय आमचं, हे नाही केलं तरी आम्ही जगतोच, यात काय फरक पडणार आहे. तर कृपा करून मंडळी हे लक्षात ठेवा, फार मोठा फरक आहे. तुम्हाला एक सुंदर दृष्टी येणार की आपण आतापर्यंत कसं कृमी कीटकासारखं जगत होतो, एक क्षुद्र जीवासारखं जगत होतो. अरे तुम्ही आम्ही मानव जन्म आपण घेतलेला आहे, हा दुर्मिळ आहे हे अनेक संतांनी सांगितलेलं आहे. पण हे दुर्मिळता म्हणजे काय, मानवाचं महानता कशात लपलेली आहे हे तुम्हाला जर कळायचं असेल तर पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे, आत्मजागृती ही झालीच पाहिजे. ही झाली की मग जीवन कळेल की काय सुंदर जीवन आहे. आज पाहतो सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती प्रचंड चिंता दिसते. अनेक संकट आहेत, अनेक व्यथा आहेत, विवंचना आहेत, वेदना आहेत. आणि मग ती व्यक्ती धुंडाळते मार्ग काहीतरी बरं होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी. अनेक आजार आहेत. कित्येक गुरूंकडे, कित्येक बुवांकडे जाऊन मंडळी थकली, प्रचंड पैसा खर्च केला, डॉक्टरांकडे गेले, तरीही काही म्हणजे कसं काही ना, संपत्तीच नाही, दारिद्र्य, आयुष्यभर दारिद्र्य कसं काय, हे नक्की काय आहे. संपत्ती म्हणजे लक्ष्मी का? नाही, ते तत्व आहे. संपत्ती जेव्हा येते ती पुढच्या दारावर, लक्ष्मी जेव्हा येते ती पुढच्या दारावर, आणि संपत्ती मागच्या दारावर येते. लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा शांत झोप लागते, संपत्ती जेव्हा येते तेव्हा झोप उडते. आपण लक्ष्मीचे पूजन झालं पाहिजे. लक्ष्मी हे तत्व आहे, ते तुमच्या आमच्यात घडलेलं आहे. ते जागृत झालं, प्रश्न मिटला, तुमचं दारिद्र्य घडणार आहे. परमेश्वर शक्तीचा आशीर्वाद, आपल्या शरीराची रचना जर तुम्हाला मी क्रमाने सांगणार आहे. मग आपण हा पंथ, हा धर्म, ते सगळं करत असतो. धर्माविषयीच्या सुद्धा आपल्या कल्पना फार विचित्रच आहे, आपण समजून शकतो. कारण हे आपलं अज्ञान आहे, काय अर्थच नाही, कळत नाही काय करणार. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नुसता माणसाचा समूह नाही, माणसांचा जमाव म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारसी असे धर्म नाही. तर धर्म म्हणजे काय समजून घेण्यासारखं. नुसते अशी पोथेची रास, ब्राह्मणांची विजास आणि दिव्यांची आरास म्हणजे धर्म नाही. तर धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे माणसाने माणसाला जगू देण्याचा एक प्रामाणिक अशा प्रकारचा अस्सल गुण म्हणजे धर्म. धर्म हे गुणतत्व आहे, ते तुमच्या आमच्यात बसलेलं आहे. ते एकदा जागृत झालं की तुम्ही माणसाला इतकं प्रेम करू शकाल, माणसाकडे पाहू शकाल, कारण तो आत्मा आहे. एक आत्मिक दृष्टी तुम्हाला येऊ शकते. म्हणून धर्मही तुला कळला पाहिजे. तुम्हाला धर्म कळत नाही. धर्म एखादा म्हणे माझा हा धर्म आहे, मी तो धर्म करणार, किंवा माझा हा धर्म नाहीये असं म्हणून चालणार नाही. जगातील जे सगळे धर्म आहेत ते सगळे धर्म तुमच्या श्वासात आहे. जसं श्वासामध्ये आपण श्वास घेताना प्राणवायू घेतो, तर एखादा म्हणे प्राणवायूमध्ये घटक असतात, मी एखादा घटक घेणारच नाही, मग लवकर मरेल. धर्म म्हणजे श्वास आहे. सगळ्या धर्मांचे घटक त्याच्यामध्ये जे आलेले आहे, तुमचा आजचा श्वास आहे, तो प्राण आहे. तेव्हा कुठलाही धर्म आपण नाकारू शकत नाही, आणि कुठल्याही धर्माला आपण नाव ठेवता कामा नये, हे लक्षात घ्या. आणि अशी ज्याची वृत्ती असेल त्याला धर्म कळला असा कसा. मी हिंदू आहे, मुसलमान आहे असं काही नाही. ज्या धर्म संस्थापकांनी पहिलंच वाक्य त्यांनी वापरलेलं आहे की प्रेम, मानवाने मानवावरती माणसासारखं प्रेम केलं पाहिजे. प्रेम दिसता प्रचंड शक्ती आहे. तात्पर्य हे इतकं सुलभतेने आपल्याला तरी कळलं. महासहयोग म्हणजे काय आहे ही क्रमाने आपण समजून घेतलं पाहिजे. तर कृपा करून जरा शांतपणे समजून घ्या. ही स्थिती तुमच्या आयुष्यात लाभलेली आहे, हे फार महान भाग्य आहे. की किती प्रचंड कार्य कसं चालत असतं परमेश्वर शक्तीचं, हे तुम्हाला मला काही क्षणात कळणार.
तर सहज योग म्हणजे काय? तर सहज योग म्हणजे सह म्हणजे बरोबर, आपल्या बरोबर जन्मलेलं जे आहे ते सहयोगात किंवा सहज म्हणजे सुलभ सोपं अतिशय. आता योग म्हटल्यानंतर आणखी तुम्ही मंडळी पुन्हा खबरणार योग साधना आणि योगी हा शब्द उच्चारल्याबरोबर काही वेळी नक्की वाटते अरे बापरे योगी म्हणजे त्याने सगळं सोडून चालला हिमालयात तो योग याचा शब्द मराठीचा अर्थ जोडणे. काय जोडणे? ह्या आत्म्याचं परमात्म्याशी जोडणे, नाते जोडणे, या जीवाचं त्या शिवाशी नातं जोडणं म्हणजे योग. आणि असं जो करतो त्याला योगी असं म्हणतात. आपण गृहस्थाश्रमी मंडळी आहोत. गृहस्थाश्रमामध्ये सगळे आपल्या पुढे समस्या आहेत, त्या सोडवायच्या असतील आपल्याला, दूर करायच्या असतील आपल्याला, का? परमेश्वर शक्तीशी संबंध आहे. एखादा म्हणजे मी हनुमानाची पूजा करतो, एखादा मी शिवाची पूजा करतो, मी गुरुदत्ताची पूजा करतो. त्या देवता सत्य आहेत, महान आहेत, पण त्या देवता तुम्हाला ओळखतात का? त्या ओळखू शकत नाही. का तुमचं कनेक्शन कुठे आहे, संबंध कुठे आहे? आत्मा जागृत झाल्याशिवाय परमेश्वर तुमच्याकडे ओळखणारच नाही. ओळखणार श्री माताजींच्याच एका प्रवचनामध्ये आहेत, ते लक्षात घ्या. त्या मंडळी शिव 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 करतात, तर शिव त्यांना ओळख त्रास देतो. उदाहरण या देशाचा पंतप्रधान राजीव गांधी आहे. त्याच्या बंगल्यासमोर जाऊन राजीव 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 म्हणायला लागला तर पोलीस तुम्हाला अटक करतील. कोण आहे ते? तसं तुम्ही त्या परमशक्तीचा उच्चार करता संबंध नसताना तर तुमच्यावर कृपा कशी होईल? मुळीच होणार नाही. हे लक्षात घ्या, हा महत्वाचा भाग आहे. पहिल्यांदा आत्मशक्ती जागृत झाल्याशिवाय परमेश्वर कळणार नाही. तर परमेश्वर समजून घेण्यासाठी ही स्थिती म्हणजे सहयोग. तर या सहयोगाचा महत्वाचा भाग परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी याच्या कृपेने तुम्हाला आज जगातील सर्व साधकांचा लाभ होतो आहे. लाखोने कोट्यावधी लोक असे पार होत आहेत. तो प्रचंड कार्य आहे. मानवाची ही खरी उत्क्रांती आहे. आमिबापासून हा साक्षात परब्रह्म आहे, ब्रह्मशक्ती आहे. काही मंडळींच्या मनात लगेच संशय सुरू होईल, कशावर? आम्हाला कसं माहिती नाही अजून परमेश्वर जेव्हा जगामध्ये अवतार घेतो माहिती असतं का? कारण परमेश्वराला ओळखण्यासाठी सुद्धा पात्रता यावी लागते. तुकाराम विठ्ठलाशी बोलत होता, पांडुरंगाशी. बहुतेक तुकारामाचा बहुतेक काहीतरी झाला असावा. तसं नाही, त्याची पात्र. या देशाच्या पंतप्रधानाची माणसं बोलतात ना, मग ते बोलू शकतात. तुम्ही आम्ही माणसं आहोत. लोकांनी ओळखलं, अहो लोकांनी छळलं, समाजाने छळलं, त्यांना पाणी सुद्धा दिलं नाही. लक्षात घ्या, तेवढा महान असा योगी आहे, अवतार. त्याला ओळखलं का? लोकांनी ओळखलं, समाजाने नाही ओळखलं. अणवाणी हिंडत होतो. आणि आता मात्र आपण पाहतो पंढरीला चालल्या काय पादुका, कसल्या चांदीच्या पादुका आहेत. कुणाच्या? ज्ञानदेवांच्या. ज्ञानदेव माऊली चालले. जे ज्या काळामध्ये तो अवतार जन्म घेतो त्या काळामध्ये मानव समूह त्यांना ओळखत नाही. ओळखतात ते पुण्यात्मे ओळखतात. आणखी जवळ येऊया, 100-125 वर्षापूर्वी शिर्डीचे साईनाथ, साईबाबा शिर्डीचे. किती लोकांनी त्यांना ओळखलं होतं? अहो त्यांना भीक सुद्धा लोक वाढत नव्हते. साक्षात दत्त अवतार. 3-4 पुण्यात्मे त्याची सेवा करण्यासाठी, आणि ते गावामध्ये राहत होते. त्यांचं अवतार कार्य संपलं आणि आता लोक शिर्डीला जातात. लाखोने नाही, कोट्या आणि पैसे टाकतात पेटीमध्ये. इथं साईनाथ जे ज्या काळामध्ये परमेश्वराचं अवतरण असतं त्या काळात तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही. ओळखायचं असेल तर आत्मजागृती झाली पाहिजे, मग तुम्हाला ओळखू. मग ते पुण्यात आहे. परमपूज्य श्री माताजींचा हा अवतारच आहे. हा अवतार यासाठीच आहे, तुम्हाला आजची जी स्थिती आहे ती स्थिती पूर्ण बदलून जाणार आहे. तुमचं आमचं जे मन आहे या यंत्रयुगाने, या विज्ञान युगाने सर्व काही कसं विचित्र झालेलं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जबरदस्त असा तणाव आहे. कुणालाही शांती नाही, कुणालाही विचार. अगदी तरुणातल्या तरुण मुलांना विचार, तोही म्हणतो मला टेन्शन आहे. कसलं टेन्शन? मग काय करतो? बिडी काढी दारू बिरू जर असलं की टेन्शन उतरतं. हा समज नवीन पर्याय त्यांनी शोधून काढला. हे लक्षात घ्या. तर हे टेन्शन वगैरे नक्की काय आहे? कारण आत्मशांती लाभली नाही, संपूर्ण डिस्टर्ब झालेले आहे. आणि जेव्हा ही स्थिती जेव्हा प्राप्त होते, अरे कुठल्याही प्रकारचं दुःख तुम्हाला येणार नाही, हे तुम्ही आता अनुभवणारच आहे. ही स्थिती फार सुंदर आहे, हे लक्षात घ्या. तरुणांची स्थिती आज फार बिकट झालेली आहे. सगळीकडे पाहतो आपण, समाज बोलतो त्यांना, घरातील सुद्धा बोलतात. काय सगळं वाया गेलं.
घरात त्याने पाऊल ठेवलं की आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आठ्या पडतात, काय आलं ते त्रास द्यायला. बाहेर गेला तेवढी शांतता असते घरात, असं त्याचं वाऱ्यावरती भिकावं असं त्या तरुणांचं जीवन आहे. कारण त्यांना कोणी ओळखलंच नाही. त्यांच्या अंगी जी परमशक्ती दडलेली आहे त्या शक्तीचा विकास जर झाला, सुप्त शक्तीचा, तर ही मुलं प्रचंड कार्य करू शकतात. हा महत्वाचा. म्हणून तरुणांनी तरी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे, फायदा लाभ उठवला पाहिजे. कारण त्यांना भवितव्य भरपूर आहे, पुष्कळ भवितव्य आहे. एखाद्या समजा 80व्या वर्षी आत्मसाक्षात्कार मिळाला, काय फायदा समाजाला त्याला. म्हणून या तरुण पिढीने यात भाग घेऊन आत्मसाक्षात्कार घ्या आणि तुमचं स्वतःचं कल्याण करा, समाजाचं करा. आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारच्या नाड्या आहेत. मध्यभागी जी नाडी आहे ती सुषुम्ना नाडी. उजव्या बाजूला जी नाडी आहे ती सूर्य नाडी किंवा पिंगला नाडी. डाव्या बाजूला जी नाडी आहे ती इडा नाडी किंवा चंद्र नाडी. आणि या अशा मध्य नाडीवरती चक्र आहे शरीरामध्ये, 7 चक्र आहे. ती चक्र जरा समजून घ्या. त्या चक्रावरती देवता स्थित आहेत. ती चक्र म्हणजे त्या देवता जर जागृत झाल्या तर तुमचं चक्र ते फार सुंदर होतं. तुमचे ते प्रश्न समस्या मिटतात. ते कसं? अगदी आपण जे बसलेलो आहोत, आपला भूभाग, आपला शरीराचा भाग ज्या भूभागाला लागतो ते पहिलं चक्र म्हणजे गणेश, मूलाधार चक्र. त्या चक्रावर गणेश देवता. त्यानंतर जे पाठीचा मणका आहे, आपला पाठीचा मणका जो आहे त्याचं शेवटचं जे त्रिकोणी हाड आहे, त्या त्रिकोणी हाडात 3.5 वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी शक्ती आहे की जिचं वर्णन ज्ञानेश्वरांनी 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्याला महायोग असं म्हटलेलं आहे. ती कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे. ती कशी आहे? तापलेल्या सोन्यासारखी केशरी रंगाची ती आहे. ही 3.5 वेटोळी घातलेली शक्ती, कुंडलिनी शक्ती, आणि या शक्तीचं प्रकटीकरण म्हणजे श्री माताजी. हे लक्षात घ्या. आता ही 3.5 शक्ती, 3.5 मुहूर्त, 3.5 पीठ कोणती आहे देवीची माहिती आहे? कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची देवी, रेणुका देवी आणि अर्धपीठ सप्तशृंगी देवी, अशी ती 3.5 पीठ ही शक्ती. हे तुम्हाला माहिती आहे, कुणी सांगितलं? समजून घ्या. ही 3.5 पीठ आणि या 3.5 पीठांचं पूर्ण मूर्त रूप म्हणजे स्वतः श्री माताजी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली. हे लक्षात. आता त्याच्या पुढचं वरचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतात. या चक्रावरती ब्रह्मदेव, सरस्वती या देवता. हे अतिशय महत्वाचं चक्र आहे. शुद्ध विद्येचं स्थान आहे. पुढचं जे चक्र आहे मणिपूर चक्र म्हणतात त्याला, किंवा नाभी चक्र असेल. त्या ठिकाणी लक्ष्मी नारायण या देवता तिथं स्थित आहे. हेच लक्ष्मी तत्वाचं वैशिष्ट्य. हे चक्र जर शुद्ध आणि चांगलं झालं, चांगलं करता येतं, त्याच्या ट्रीटमेंट्स आहेत सगळ्या चक्रांच्या, जे बिघडलेलं आहे ते, मग आपल्या समस्या सगळ्या सुटतात. त्याचं हे चक्र व्यवस्थित असेल, नाभी चक्र, त्याला कुठलीही आर्थिक अडचण येणार नाही. अतिशय तृप्त, समाधानी अशी ती व्यक्ती असेल. आणि पोटाचा जो भाग आहे ते चक्र भवसागर असं त्याला म्हणतात. आणि याच्यामध्ये आदि गुरु दत्तात्रय आणि इतर सगळे 10 गुरु इथं बसलेले आहेत. 10 धर्म इथं बसलेले आहेत. हे लक्षात घ्या. त्यानंतरची मधलं जे चक्र आहे हृदयाचं, ते जगदंबेचं स्थान आहे. उजव्या बाजूला सीताराम या देवता आहेत आणि डाव्या बाजूला शिवतत्व आहे, शिव पार्वती हृदयात. त्याच्या वरचं जे चक्र आहे, गळ्याच्या खाली जो खड्डा येतो ते चक्र म्हणजे विशुद्धी चक्र. राधाकृष्ण त्या देवता इथे. आणि त्यानंतर कोणाच्या आपण गंध वगैरे लावतो ते जे तिथं आहे चक्र जे आहे आज्ञा चक्र असं.
आज्ञाचक्र फार महान आहे, क्षमेचं चक्र आहे. क्षमा कोणी केलेली आहे या अवतारामध्ये माहिती आहे तुम्हाला? प्रचंड, की ज्याच्यामुळे मानवाचं उत्थापन होऊन आज्ञाचक्र उघडलं ते जीसस मेरी माता, जे महाविष्णू आपण बंधू लावतो का आणि महालक्ष्मी या देवता तिथं आहे. आणि शेवटचं जे आपण टाळू म्हणतो तत्वचक्र, त्याला सहस्रार चक्र म्हणतात. 1000 पाकळ्या, प्रत्येक चक्राला पाकळ्या आहेत, 1000 पाकळ्या. तर हे सहस्रार चक्र. अशा प्रकारे या सहस्रार चक्रात कुंडलिनी अशी वरती येते आणि या चक्रातून सगळे चक्र पार करून या टाळूतून ती बाहेर पडते. या क्रियेला पार होणं असं म्हणतात. ही पार होण्याची प्रक्रिया म्हणजे या जीवाचं त्या शिवशक्तीशी या आत्म्याचं त्या परमात्म्याशी. आता तुम्ही परमात्म्याचे अंश झाला, विराटाचे अंश झाला, हे समजून घेण्यासारखं आहे. जसं सूर्य आणि सूर्याचं किरण हे वेगळं होऊ शकत नाही. जगातील अजून कोणत्याही वैज्ञानिक देशाने सूर्याचं किरण काढून घेतलं असं कधी घडले नाही आणि घडणारही नाही. त्या किरणाचा उपयोग केला जाईल पण किरण नाही काढता येणार. तसंच हे आहे की परमात्मा आणि आत्मा हा वेगळा होऊ शकत नाही. आता जर आपली आत्मस्थिती अशी परमशक्तीला जर मिळाली तर आपल्या समस्या राहणारच कशा? परमेश्वर म्हणजे काय तुम्हाला आम्हाला कळू शकेल. अशी ही जी सुंदर स्थिती आहे, ही सुंदर स्थिती समजून घेण्यासाठी तर ही स्थिती जागृत करून घेणं हा हे लक्षात घ्या. म्हणून ही स्थिती फार सुंदर स्थिती आहे. यासाठी काही करावं लागत नाही. इथं पैसे द्यावे लागत नाही, वर्गणी नाही, इथं काही तसा प्रकार नाही. हे सगळं कार्य परमेश्वरी शक्तीचं कार्य विनामूल्य आहे. मानवाच्या उत्क्रांतीसाठी परमेश्वराने साक्षात अवतार घेतला आणि तुम्हा सारख्या साधकांना, इतर साधकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी ही योजना केलेली आहे. म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा असा देवाणघेवाणचा प्रश्न आहे. फक्त प्रेम हे देणं आणि घेणं हे तिथं आहे. हा महत्वाचा. तर ही शक्ती जागृत झाली. पुढे काय? असा काहींचा प्रश्न असेल, बाबा एवढं हे तुकाराम काय मिळणार आहे आम्हाला? अरे ते हाच महत्वाचा भाग आहे की तुमच्या आमच्यामध्ये असलेले ज्या समस्या आहेत, उदाहरणार्थ शारीरिक आजार, आता ही शक्ती जागृत झाल्यामुळे तुमच्या शरीराचं संतुलन होतं. संतुलन, बॅलन्स. आणि शरीर संतुलनात आलं की कुठलाही असलेला आजार, आज जो आजार असेल तो नष्ट होईल. भविष्य काळात कधी आजार होणार नाही. आणि मग काय होईल? ही शक्ती जागृत झाल्यानंतर चैतन्य लहरी तुमच्या या ब्रह्मरंध्रातून म्हणजे टाळूतून आणि हातातून वाहू लागतील. अगदी सुंदर अशा चैतन्य लहरी. आणि या लहरींचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो तुमच्या घरच्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी, चांगलं वाईट कळण्यासाठी. जगातील कोणतीही व्यक्ती आता या क्षणी कोणत्या स्थितीत आहे हे इथं आपण सांगू शकतो. प्रत्येक जण सांगू शकेल आणि प्रत्येकाला हे फक्त साधन आहे. काही दिवस इतकी सुंदर अशी स्थिती आहे. आणि या साधनेला आपला संपूर्ण आयुष्याचा किती वेळ आपण देतो? दिवसाचा फक्त 20 मिनिटं, 15 मिनिटं आपण फक्त काढण्याचे दिवसात ठेवायची आणि शांत बसायचं आहे. आणि मग त्यानंतरचा पुन्हा फायदा काय? तर संपूर्ण तुमचं जे शरीराची सगळे आजार बरे होतील. भविष्यकाळात आजार नाही, दुसऱ्याचे आजार तुम्ही बरे करू शकाल व्हायब्रेशन्सने, या चैतन्य लहरीने. आणि त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरती एक चैतन्य, प्रसन्नता आहे, टवटवीची. आणखी काय? आजच्या तुमच्या ज्या समस्या आहेत, आर्थिक समस्या, पूर्ण नष्ट होईल. तुम्ही तृप्त आणि समाधानी राहा. विद्यार्थी असतील तर त्यांच्या अभ्यासाकडे चित्तवृत्ती इतकी विलक्षण लागते, आश्चर्य वाटते की मुलं तासन तास अभ्यास करू शकतात, कारण इतकी वृत्ती होती आणि त्यांच्या गुणवत्तेत वाढ झालेली आहे. हे आम्ही शोधून काढलेलं आहे. तरी मातांची ही कृपा आहे. लक्षात ठेवा, घरामध्ये सगळं वातावरणच बदलून जातं. घरामध्ये शांतताच नांदेल. आज घर या संस्थेला, घरी एक संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, पण या घर या संस्थेला असतं महत्वाची बात कळलेली नाही. आपण पाहतो घर हे घर वाटतच नाही. घरात शांतता नाही म्हणून आपण बाहेर शांतता घेण्यासाठी जातो. का? बाहेर आनंद असतो तर तो आनंद कसा आहे?
किती काळ टिकणार आहे? हा आनंद दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. आणि एकदा का तो मिळाला तर तो आत्मानंद, तोच हा ब्रह्मानंद, तो ही शक्ती जागृत झाल्यानेच होते, ही कुंडलिनी शक्ती. आणि म्हणून हे त्याचे फायदे आहेत, खूप फायदे आहेत. तुम्हाला ते अनुभवाने आता येणार. प्रत्येक जण सांगतील, तुम्हाला इथं आलेले सगळे सांगतील. आणि यानंतर तुम्ही सुद्धा सांगाल एकमेकाला की कसा अनुभव येतो. साक्षात तुमच्या आमच्या मदतीत इतरांना शक्य नाही, मुळीच नाही. किती तपश्चर्या करा, साधना करा, काय ही शक्ती जागृत होत नाही. फार तर त्याला सिद्धी प्राप्त होतील, तो करतो, मग त्याला करू द्या. त्याच्या पाठीमागे आपण जायची काही गरज नाही. तुम्हाला कसं करता येतं का? त्याच्याकडे पाय दाबून, त्याचे सगळे दक्षिणा देऊन, पैसे देऊन, सेवा करून तुम्हाला कसं ते देणार आहे का? तो मुळीच नाही. तुमचा आधार तरी बरा करू शकतो काय करा? मुळीच नाही. पण त्याला देव मानण्यास कारण नाही. तो देव कसा आहे? त्याला सिद्धी प्राप्त झाली, सिद्धी पुरुष म्हणा जाऊ. परंतु इथं परमशक्ती आहे, ही शुद्ध विद्या आहे, ही ब्रह्मशक्ती आहे. ही जागृत करणं हे मानवाचं अंतिम ध्येय आहे. हाच खरा आत्मोद्धार आहे. आणि हा आत्मोद्धार जेव्हा जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा जगामध्ये सगळे घराघरातून, मागाशी मी जी घराविषयी सांगत होतो, ती घरात खऱ्या अर्थानं आत्मशांती मिळेल. ते घर संपन्न दिसेल, ते घर सुखी दिसेल, त्या घरात शांतता नांदेल. तिथंच खऱ्या अर्थानं आपण म्हणतो लक्ष्मी आली वगैरे आपण म्हणतो. तर ते असं घडणार आहे. आणि घरापासून नव्हे, स्वतःपासून सुरुवात करा, मग घराकडे वळा, मग समाजाकडे, मग राष्ट्राकडे, मग जगाकडे आणि मग विश्वाकडे. आणि हीच परमेश्वराची खरी इच्छा आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलंच आहे, हे विश्वची माझं घर हे केव्हा होऊ शकेल? की जेव्हा तुमचं हृदय एवढं विशाल बनू शकेल. ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर जेव्हा तुमची दृष्टी विशाल बनू शकेल, तेव्हाच हे शक्य आहे. धर्म, पंथ, भेद, जात असला काही प्रकार नाही. फक्त इथं माणूस आणि त्याचा आत्मा आणि परमात्मा एवढाच संबंध आहे. आणि आश्चर्य वाटेल, हे नुसतं आपल्या महाराष्ट्रात नाही, हे नुसतं आपल्या देशात नाही, तर जगातील जवळजवळ 30 देशांचा काळ सुरू झालेला आहे. सगळ्या जगामध्ये आपण पाहतो शांतता संपत आलेली आहे, भयानकता निर्माण झालेली आहे, विनाश जवळजवळ येत आलेला आहे. विज्ञान युगामध्ये हे सगळं घडत आहे. आणि तुमच्या आमची मनस्थिती बिघडलेली आहे. कुणालाही शांतता नाही, कुणालाही संरक्षण नाही. आणि अशा स्थितीमध्ये आपली आई सुद्धा मुलाला कुठलंही मार्गदर्शन करू देऊ शकणार नाही, कुठलंही संरक्षण देऊ शकणार नाही. ही स्थिती होणार. फक्त सहयोगीच फक्त त्याच्या या चैतन्य लहरीने सांगू शकेल की या बाजूला जाऊ. कारण रस्त्यावरून सुद्धा जमिनी खालून बॉम्ब पेरलेले असतील, आकाशामधून सुद्धा बॉम्ब असतील. नुसतं बटन दाबल्याबरोबर सगळीकडे विनाश आणि विनाश दिसेल. तिथून फक्त सहयोगीच वाचू शकतील. कारण व्हायब्रेशन या चैतन्य लहरीमुळे त्याला कुठे धोका आहे हे कळू शकेल, कुठे वाईट आहे हे कळेल आणि कुठे चांगलं हे कळू शकेल. तो त्याचा मार्ग अवलंबू शकतो. म्हणून तो पुण्यात्मा आहे. कारण आत्मा ज्याचा जागृत आहे तो पुण्यात्मा. ही स्थिती आता आलेली आहे. तर कृपा करून सगळ्यांनी या स्थितीचा लाभ घ्या. आणि आता काही क्षणामध्ये तुम्हाला याचा प्रचितीचा अनुभव आता आपल्याला मिळणार आहे. पुण्याचे ज्येष्ठ सहयोगी अण्णासाहेब गायकवाड श्री सोनवणे यांनी कल्पना दिली की त्यांचं वय एवढं झालं असताना देखील सुद्धा ते सहयोगाच्या कार्यासाठी जातात, फिरतात, हिंडतात आणि अतिशय आत्मीयतेने, अतिशय तळमळीने हे लोकांना सांगितलं पाहिजे, दिलं पाहिजे. त्याशिवाय पर्याय हे कळलं. त्याचा पुणेरी माणूस कसा असतो हे नवीन सांगायला नको. आपला वेळ आणि पैशामुळेच खर्च करायचा नाही, हा त्याचा एक संकेत आहे. परंतु हे ग्रस्त त्याला अपवाद आहे. कारण ते योगी आहे. योगी जेव्हा माणूस होतो तेव्हा तो मुळात माणूस राहतच नाही, तो योगीच असतो. आणि योग्याला सगळे जग हे विराटात पाहण्याची वेगळा असा आनंद असतो, सवयी असते. अशा प्रकारचे त्याचं कार्य फार मोठं आहे. तर ते आपल्याला काही क्षणात हा आत्मानुभूतीचा आणि अनुभूती येईल तेव्हा सत्य मांडणं. सहयोग हा पूर्णपणे सत्यावर आधारित आहे. सत्य आहे, परम सत्य आहे. ही कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, हे सत्य आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला सत्य अनुभूतीचा हा भाग कळत नाही, मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही आम्हाला विचारू शकता, जा, आणि त्याचं आम्ही उत्तर देऊ शकतो. नव्हे तुम्हाला अनुभूतीच आणून देऊ शकतो. इतकी सुंदर दिसते. मग अंधश्रद्धेकडे वळण्याची गरजच नाही. कुठल्याही प्रकारची देवाडी पूजा आणि उपवास करण्याची गरजच नाही. म्हणजे संपलं. सगळ्या देवांना पूजा पोहोचली.
म्हणून आदिशक्तीची पूजा ही सर्वात श्रेष्ठ आहे, हे लक्षात घ्या. ज्ञान साधना, नाम जप वगैरे हे अशा प्रकारच्या साधना काही केल्या, पण तरी त्यांना लाभ झालेला नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. इथं लाभ तुम्हाला लगेच होणार आहे, कारण आत्मसाक्षात्कार मिळून तुम्ही ब्रह्मानंदात हा अनुभव घेणार आहात की जो तुकारामाला मिळाला होता. आनंदची डोही आनंद तरंग, तुकाराम म्हणतो आनंद तरंग हेच तरंग. शंकराचार्यांनी जे सांगितलेले सौंदर्य लहरी हे, आणि कृपा करून शक्यतो लहान मुलांना कंटाळा आला असेल तर त्यांनी जायला हरकत नाही, पण मोठ्या मंडळीने त्यांच्या पहिल्यांदा सूचना देतील, त्या सूचनांचं अगदी लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि ही स्थिती आता काही क्षणात तुम्हाला आता प्राप्त करून देतील. काही क्षणात कुठलंही चित्त तुमचं कुठेही जाऊ देऊ नका आणि आता शांतपणे त्या स्थितीला सुरुवात होईल. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना श्री माताजीच्या कृपेने आत्मसाक्षात्कार घ्यावा. जय श्री. सगळ्यांनी शांतपणे डोळे मिटून घ्या. डोळे शांतपणे मिटायचे, दाबून धरायचे नाही. आणि उघडा असं आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत शांतपणे डोळे मिटून आपलं चित्त हे टाळूवर म्हणजे सहस्रावर ठेवायचे. दोन्ही हात आपल्या मांडीवर, बोटसुटी, शांतपणे डोळे मिटलेले. आता पुढे उजवा हात जमिनीवर पालथा ठेवा. उजवा हात जमिनीवर पालथा ठेवा आणि चित्त पुन्हा टाळूवर न्या. चित्त आणि मन या वेगळ्या गोष्टी आहेत. चित्त म्हणजे अटेन्शन, ते आपल्या टाळूवर म्हणजे सहस्रावर पाहिजे. जमिनीवर आपण जो हात ठेवलेला आहे तो भूमितत्वावर ठेवलेला आहे आणि या भूमितत्वातून निर्माण झालेल्या श्री गणेशांना आपण प्रथम नमस्कार करायचा आहे मनातून. आता उजवा हात मांडीवर घ्या उताणा आणि डावा हात मग मी दाखवला त्याप्रमाणे असा आकाशाकडे वर करायचा. चित्त पुन्हा टाळूवर. चित्त टाळूवरून हलवायचं नाही. शांतपणे डोळे उघडा. शांतपणे चित्तावरच ठेवा. शांतपणे डोळे उघडा. सगळ्यांनी दोन्ही हात असे समोर करा माताजींकडे आणि विचारा की माताजी ही ब्रह्मशक्ती आहे काय? चित्त पुन्हा टाळूवर आणि हातांच्या तळव्यावर. आता हात खाली. पुन्हा 1 मिनिट डोळे झाका. पुन्हा चित्त टाळूवर न्या. सगळ्यांना कुंडलिनीची संवेदना ची जाणीव होत आहे आणि डोक्यावरचं टेन्शन कमी झालेलं आहे. शांत शांत असं वाटत आहे. हातातून थंड थंड लहरी वाहत आहेत. तसंच टाळू भागातून म्हणजे सहस्रारातून सुद्धा थंड थंड लहरी वाहत आहे आणि सबंध शांत शांत असा आपल्याला प्रत्यय येत आहे. पुन्हा डोळे उघडा शांतपणे.